आखातील युद्धाचा आज 31वा दिवस. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती बॉम्ब वर्षाव तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवरती क्षेपणास्त्र हल्ला. खरगा आयलँड ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार. इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय, ट्रम्प यांची पोस्ट. तर खरगा आयलँडमधून होतो इराणचा 90% तेल निर्यात. युद्धामुळे पाकिस्तानात इंधन संकट. पाक सरकारचा 2 दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय. दुकानं, महामार्ग बंद राहणार. लग्न समारंभावरती देखील बंदी. रुपाली चाकणकरांच्या आज चौकशीची शक्यता. खरातच्या शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार. चाकणकरांना देखील एसआयटीचं समन्स. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण. पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं. सक्तीच्या रजेवरती जाण्याचे आदेश. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंसह राज ठाकरेंचीही हजेरी. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीनं आश्चर्य. कट्टर राजकीय विरोधक कार्यक्रमासाठी एकत्र आल्यानं चर्चा. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार. राज्यसभा खासदार म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करणार. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हाडाची 2640 घरांची लॉटरी. आजपासून अर्ज नोंदणीला सुरुवात. 14 वर्षांनी मुंबईनं पहिल्यांदाच जिंकला आयपीएलचा सलामीचा सामना. मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सनं धुव्वा. रोहित शर्माची 38 चेंडूमध्ये 78 धावांची खेळी. रिकल्टननं फटकावल्यात 81 धावा. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशींना हे प्रकरण भोवलेलं आहे. चौकशी होईपर्यंत पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवरती जाण्याचे आदेश हे देण्यात आलेत. चौकशी होईपर्यंत आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची ही आत्ताची एक मोठी अपडेट म्हणावी लागेल. अधीक्षक तुषार जोशी यांच्यावरती प्रामुख्याने आरोप होत होते आणि त्यांना आता हे प्रकरण भोवल्याचंच दिसतंय. आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव बोडके सध्या आपल्या सोबत आहेत. वैभव, पोलीस अधीक्षक तुषार दोशींना हे सगळं परिषदेचं प्रकरण भोवल्याचं दिसतंय. सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलंय. काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच आकांक्षा, सातारा जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी जो गदारोळ उठला होता त्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई असतील, मंत्री मकरंद पाटील असतील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्याचे आरोप देखील विधान परिषदेमध्ये या दोन्ही मंत्र्यांकडनं उपसभापती नीलम गोरे यांच्या समोर करण्यात आले होते. त्यानंतर नीलम गोरेंनी थेट त्यांना निलंबित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्यानंतर 2 दिवस मोठा राजकीय राडा झाला आणि त्यानंतर सभापतींनी राम शिंदे यांनी निलंबनाची प्रक्रियेला स्थगिती देखील देण्यात आली होती. त्यामुळे एक मोठा जो मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्र्यांना जो धक्काबुक्की करण्यात आलं होतं त्यावर पडदा पडल्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. मात्र नंतर या दोन्हीही मंत्र्यांच्या ज्या मागणीला आता यश आल्याचं देखील पाहायला मिळतंय. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना हे प्रकरण चांगलंच भोवल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार दोशींना सक्तीचे रजेवर जाण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. त्यामुळं साताऱ्यामध्ये जी चर्चा चालू होत्या की मंत्र्यांना धक्काबुक्की करून देखील पोलिसांना बाजूला ठेवण्यात आलं आहे, त्यांना न्याय दिला गेला नव्हता असं देखील सांगण्यात येत होतं. त्यामुळे या निर्णया प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतर आता त्यांना जी सक्तीच्या रजेवर जाण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळं पुढे या विषयाचं काय होणार याची उत्सुकता आता संपूर्ण सातारा जिल्ह्याला लागली होती आणि आता ती पूर्ण झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षकांना आता हे प्रकरण चांगलंच भावलंय आणि त्यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश देखील देण्यात आले. अगदी धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. खर्ग बेट ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा विचार असल्याचं कळतंय. खर्ग बेटांवरून इराणचं 90% तेल हे निर्यात केलं जातं आणि प्रामाणिकपणे सांगतो इराणचं तेल क्षेत्र हे ताब्यात घ्यायचंय असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इराणी फार मूर्ख आहेत, मला खर्ग ताब्यात घ्यायचंय. जमिनीवरची लढाई लढून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं आता यावरून दिसून येत आहे.
तर इराणचं तेल क्षेत्र हे मला ताब्यात घ्यायचं आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान इराणमधील युरेनियम ताब्यात घेण्यासाठी आता अमेरिका जमिनीवरून लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यासाठी तयारी सुरू केल्याचं वृत्त हे वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलंय. इराणकडे जवळपास 1000 पौंड युरेनियम आहे. इराणला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी ते आवश्यक आहे. मात्र अमेरिकेला कोणत्याही स्थितीमध्ये इराणच्या हाती अणुबॉम्ब येऊ द्यायचा नाहीये आणि त्यामुळे इराणचं युरेनियम हस्तगत करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी इराण नवा कायदा पारित करण्याच्या विचारामध्ये आहे. त्यानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवरती इराण कर लावण्याच्या विचारात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारी जहाजं, तेलवाहू जहाजं यांवरती ट्रान्झिट फी लावण्याचा विचार इराण करत आहे. त्यासोबतच पर्यावरण कर देखील लावण्याचा विचार हा इराण करत असल्याचं समजतंय. करामधून मिळणारा पैसा इराणच्या प्रगतीसाठी वापरला जाईल असा इराणचा दावा आहे. आणि अमेरिका आणि इस्रायलच्या माऱ्यामध्ये तेहरानचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. तिथल्या एका स्थानिकानं तेहरानच्या नुकसानीचा व्हिडिओ हा जारी केलेला आहे. इराणवरती अमेरिका आणि इस्रायलचा तुफान असा बॉम्बवर्षाव सध्या सुरू आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे झालेल्या हानीची ही दृश्य सध्या समोर येत आहेत. چی شد؟ من میتونم باید چی کار کنیم؟ بعد از اونجا دار میزنیم. وای وای. युद्धाच्या 31व्या दिवशी देखील इराणची राजधानी तेहरानवरती जबरदस्त असा मारा करण्यात येतोय. रात्रभर प्रचंड बॉम्बवर्षाव हा सुरू होता आणि यामध्ये तेहरानचं मोठं नुकसान झालंय. इस्रायलच्या तेहरानच्या दक्षिण भागावरती मोठा मारा करण्यात आलाय आणि त्याचीच ही दृश्य देखील समोर आलेली आहेत. दरम्यान आखाती देशातील युद्धामुळे केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता पेट्रोल पंपावरती देखील रॉकेल मिळणार आहे. केंद्र सरकारनं तेल कंपन्यांना पेट्रोल पंपावरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये रॉकेल साठवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावरती 2500 लिटर रॉकेल हे साठवता येणार आहे. यापूर्वी पेट्रोल पंपावरती इतक्या प्रमाणामध्ये रॉकेल साठवण्यास परवानगी नव्हती. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून सरकारनं ही मर्यादा हटवलेली आहे. आणि पुढची बातमी आहे इस्रायलमधून. इस्रायलमधील तेल अवीव शहरामध्ये हजारो पक्ष्यांच्या घिरट्या घातल्याचं सध्या दिसतंय. या व्हिडिओमध्ये एका पार्किंग लॉटमध्ये हजारो पक्षी हे जमिनीवरती बसलेले आणि आकाशामध्ये घिरट्या घालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इस्रायलमधील तेल अवीव शहराचा असल्याचा दावा अनेक युजर्सकडून केला जातोय. तर युद्धाच्या काळामध्ये पक्ष्यांचं असं वागणं हे कोणत्या तरी मोठ्या संकटाचे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. तेल अवीव शहरातली ही दृश्य आपण पाहतोय. इस्रायलमधील तेल अवीव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती हल्ले करण्यात येत आहेत आणि त्यामध्येच ही दृश्य समोर आलेली आहेत. हजारो पक्षी हे रस्त्यावरती बसलेले आहेत, आकाशामध्ये घिरट्या घालताना दिसत आहेत. आणि इराणी लष्कराकडून इस्रायलचं मोठं नुकसान करण्यात आलंय. इराणनं इस्रायलचे 5 ड्रोन्स हे पाडलेले आहेत. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरती इस्रायलचे हे ड्रोन्स पाडण्यात आलेत. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीम्सनं हर्मिस ड्रोन हे पाडलेले आहेत. तर इराणनं इस्रायलचे हे ड्रोन्स पाडल्याचं दिसतंय. ते दृश्य देखील समोर आलेली आहेत. हर्मिस हे ड्रोन्स होते आणि हे ड्रोन इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हाणून पाडलेले आहेत. खरं तर सातत्यानं इस्रायलकडून इराणवरती हे हल्ले चढवण्यात येत आहेत. हे ड्रोन्सचा वापर करण्यात येतोय आणि हे ड्रोन्स आता इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाडलेले आहेत. इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरची ही सगळी दृश्य आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला असून यामुळे रिक्षा चालक मोठ्या अडचणीमध्ये सापडलेत. शहरातील सगळेच एलपीजी पंप हे बंद असल्यामुळे संतप्त रिक्षा चालकांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र यावरून अजून देखील तोडगा न निघाल्यामुळे आजपासून रिक्षा चालक हे चक्काजाम आंदोलन करणार आहेत. ऑटो रिक्षासाठी लागणारा एलपीजी गॅस दर हा 61 रुपयांवरून 90 रुपयांपर्यंत गेल्यामुळे वाहतूक सेवेच्या वतीनं आज क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत चक्काजाम आंदोलन हे करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रिक्षा चालक संघटना या सहभागी होणार आहेत.
इराण युद्ध काळामध्ये 16 भारतीय खलाशी हे इराणमध्ये अडकलेले होते. तब्बल 80 दिवसांचा संघर्ष करून ते अखेर रविवारी पहाटे भारतामध्ये परतलेत. डिसेंबर महिन्यामध्ये डिझेल तस्करीच्या आरोपाखाली या 16 खलाशांना इराणनं ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांची सुटका 27 फेब्रुवारीला झाली. 28 फेब्रुवारीला युद्धाला सुरुवात झाली आणि त्यांच्या परतीचा प्रवासाचा संघर्ष हा सुरू झाला. युद्ध सुरू झालं त्यावेळी हे सगळेच जण बंदर अब्बास या भागामध्ये होते. तिथून त्यांनी युद्धाची स्थिती याची देही याची डोळा अनुभवली. अखेर भारतीय दूतावासाच्या मदतीनं 1800 किलोमीटरचा प्रवास करून ते माघारी आलेत. इराणमधून रस्ते मार्ग त्यांनी अर्मेनिया गाठलं. तिथून ते भारतामध्ये परतलेत. तर 80 दिवस त्यांचा कुटुंबासह संवाद नव्हता. इराणकडून सुटका झाल्यावरती देखील कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नव्हता. मायदेशी परतल्यावरती अखेर त्यांनी कुटुंबाला संपर्क केला आणि एबीपी माझानं या सर्वांचा हा थरारक अनुभव जाणून घेतलाय. दोन देशात युद्ध सुरू असताना भारतातले नागरिक कसे अडकले आणि त्या नागरिकांची सुटका कशी झाली, ही सगळी गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मनोज जाधव जी आहेत, त्या जहाजावरचे कॅप्टन सुद्धा आहेत आणि काम कर्मचारी सुद्धा. 50 दिवसांचा संघर्ष, भारतीय रहिवासी, समुद्र, रोड आणि त्याच्यानंतर जेल आणि तिथून सुटका, काय नेमकं घडलं होतं? हे जे आपल्या समोर आज व्हॅलियंट रोजचे जे बोटीचे जे क्रू आपल्या समोर आहे, ते लोक 50 दिवस त्या इराणियन कस्टडीमध्ये होते, त्या जेलमध्ये होते बिनकारण. मी तेवढंच सांगू शकतो की त्यांच्यावरती आरोप होता, जिथे इराणियन मीडियाने पब्लिश केलं होतं की त्यांना कुठला तरी डिझेल स्मगलिंगचा आरोपमध्ये अटक केलं आहे किंवा या कॅप्टनचा केबिनमध्ये काही पैसे आढळले त्यासाठी त्यांना अटक केला. पण ह्या सगळ्या बातमी चुकीच्या होत्या. या लोकांनी जे काही पाहिलं, कारण 50 दिवस जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांच्याकडे कुठलाही कम्युनिकेशनचा माध्यम नव्हता, मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हता, न्यूज नव्हता. त्यांना माहीतच नव्हता की बाहेर काय चाललं आहे. जेव्हा हे बाहेर आले आणि एका हॉटेलमध्ये ठेवला, त्या हॉटेलचा आजूबाजूच्या परिसरामध्ये दिवस रात्र बॉम्बिंग होत होती आणि त्याने तिथे आपला भारतीय दूतावासशी संपर्क करून कसं करून जे काही त्यांनी मॅनेज केलं असेल, त्यांच्याकडे आज पैसे नाही, त्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःचं पर्सनल बिलॉंगिंग नाही, त्या लोकांनी जसं काही मॅनेज केलं असेल त्या मॅनेज करून ते लोक वाया अल्बानियाचा मार्गाने आज सकाळी मुंबईला परत आले आहे. उस समय की क्या भावनाएं थी आपकी, घर की याद कैसी थी? सर, जब आपके साइड में बॉम्ब गिर रहा हो ना, तो भावनाएं कुछ ज़्यादा काम करती नहीं है, क्योंकि उस टाइम में वो दिमाग भी काम करना बंद कर देता है. वो एक पैनिक सिचुएशन जो होती है कि एक बार इधर भाग रहे हैं, एक बार इधर भाग रहे हैं और यही नहीं पता लगता भाग क्यों रहे हैं. बिकॉज अगर ऊपर से कुछ गिरेगा उसे आप हाथ से तो रोक नहीं सकते, वो तो गिरेगा. जितना इम्पैक्ट उसको डालना है वो डालेगा. शिप में VLSFO है 6000 मेट्रिक टन, वो उसका इम्पैक्ट उसका डबल ट्रिपल हो जाएगा. तो चांस है ही नहीं, आप भाग के भी कुछ नहीं कर सकते. देयर वाज ओनली वन पॉसिबल वे कि हम लोग उस जहाज़ को छोड़ दें, और वही हमने किया. उसमें हमारी हेल्प की एम्बेसी ने. 2-3 दिन लगे फॉर्मेलिटीज़ करने में उनको विद द ईरानियन अथॉरिटीज़. फिर जैसे ही वहाँ से क्लियर टू गो आया, हम लोगों ने शिप को छोड़ दिया. एवरीबडी वाज शॉक्ड. जो भी किसी ने देखा हमसे पहले मीडिया में, वो उन्होंने वो ही मान लिया, क्योंकि एटलीस्ट मीडिया में तो था. हमारा ऐसी बात नहीं हो पा रही थी. कुछ दिन तो वो हमें ढूंढ रहे थे कि हम हैं कहाँ, क्योंकि सडनली कॉन्टेक्ट ख़त्म हो गया. फिर कुछ दिनों बाद कैसे कैसे करके कम्युनिकेशन हुआ फर्स्ट टाइम, तब उन लोगों को पता लगा. शुरू के 15 दिन तो फैमिली को पता ही नहीं था. कैप्टन विनोद हैं और सिर्फ उनको पता था. वो एक एलिगेशन था, वो एलिगेशन ही बन के रह गया. वो कभी कुछ प्रूफ नहीं कर पाए. दुख इस बात का है कि 80 दिन उन लोगों ने इलीगली हमें डिटेन करके रखा, और जो चीज़ को वो अलेज कर रहे थे वो कभी थी ही नहीं. जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या दमदार भागीदारीच्या जोरावरती मुंबई इंडियन्सनं IPLच्या सलामीच्या लढतीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यामध्ये कोलकात्यानं मुंबईसमोर विजयासाठी 221 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र रिकल्टन आणि रोहित शर्मा या जोडीनं पहिल्या षटकापासूनच कोलकात्याच्या गोलंदाजांवरती वर्चस्व गाजवलं. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी साकारत मुंबईच्या विजयाचा पाया रचलाय. रोहितनं अवघ्या 38 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांसह 78 धावा फटकावल्या, तर रिकल्टननं 43 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी केली आहे. त्याच्या या खेळीमध्ये 4 चौकार आणि तब्बल 8 षटकारांचा समावेश होता. महत्त्वाचं म्हणजे 14 वर्षांनी मुंबईनं पहिल्यांदाच IPLच्या मोसमाची विजयानं सुरुवात केली आहे. 2012च्या IPL नंतर मुंबईला गेल्या 13 मोसमामध्ये एकदा देखील पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवता आला नव्हता. मात्र यंदा मुंबईनं ती परंपरा मोडीत काढली आहे.
आखाती देशातील युद्धाचा आज 31वा दिवस. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती बॉम्बवर्षाव तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवरती क्षेपणास्त्र हल्ला. खर्ग आयलँड ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार. इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय, ट्रम्प यांची पोस्ट. तर खर्ग आयलँडमधून होतो इराणचा 90% तेल निर्यात. युद्धामुळे पाकिस्तानात इंधन संकट. पाक सरकारचा 2 दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन लावण्याचा निर्णय. दुकानं, महामार्ग बंद राहणार. लग्न समारंभावरती देखील बंदी. रुपाली चाकणकरांच्या आज चौकशीची शक्यता. खरातच्या शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार. चाकणकरांनाही एसआयटीचं समन्स. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण. पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं. सक्तीच्या रजेवरती जाण्याचे आदेश. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंसह राज ठाकरेंचीही हजेरी. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीनं आश्चर्य. कट्टर राजकीय विरोधक कार्यक्रमासाठी एकत्र आल्यानं चर्चा. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार. राज्यसभा खासदार म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करणार. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हाडाची 2640 घरांची लॉटरी. आजपासून अर्ज नोंदणीला सुरुवात. 14 वर्षांनी मुंबईनं पहिल्यांदाच जिंकला आयपीएलचा सलामीचा सामना. मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सनं धुव्वा. रोहित शर्माची 38 चेंडूत 78 धावांची खेळी. रिकल्टननं फटकावल्या 81 धावा. गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा भीषण अपघात झालेला आहे. खासदार प्रशांत पडोळे हे थोडक्यात बचावलेले आहेत. दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघालेल्या भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला ट्रकनं जबर अशी धडक दिलेली आहे. या भीषण अपघातामध्ये खासदार प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा दर्शनी भाग हा चक्काचूर झालेला आहे. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातामधून खासदार हे थोडक्यात बचावलेत. मात्र ते या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाल्याचं देखील कळत आहे. पडोळे यांच्या या कारला भीषण असा अपघात झालेला आहे आणि ही दृश्य देखील समोर आलेली आहेत. गोंदियाचे खासदार पडोळे हे दिल्लीकडे रवाना होत होते आणि त्याचवेळी नागपूर एअरपोर्टकडे जाताना एका ट्रकनं त्यांच्या या कारला जोरदार अशी धडक दिलेली आहे. समोरचा कारचा भाग हा चक्काचूर झाल्याचं देखील या दृश्यांमधून दिसून येत आहे. सध्या खासदार हे किरकोळ जखमी झाल्याचं देखील कळून येत आहे. या अपघातामधून ते थोडक्यात बचावलेले आहेत. आणि यानंतर बातमी आहे पुण्यामधून. आषाढी वारीसाठी आळंदीवरून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 2 दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामाला असते. मात्र वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचं ठिकाण हे बदलण्याचा प्रयत्न देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जातोय. मागील वर्षी मंदिरामध्ये मुक्कामी असताना ही पालखी आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे पालखीच्या मुक्कामाचं ठिकाण हे बदललं जात असल्याचं बोललं जात आहे. मात्र आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून पालखी विठोबा मंदिर आणि परिसराची जागा ही गर्दीसाठी कमी पडत असल्याचं कारण दिलंय. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्ये सादर करण्यात आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पालखी विठोबा मंदिराच्या परिसरातील जागा ही अधिग्रहित करून भाविकांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. असं असताना देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची जागा बदलण्यास पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्तांनी विरोध केलाय. याबाबत आळंदी देवस्थानचे विश्वस्त आज चर्चा करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत. पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावरती पालखीचा मुक्काम आयोजित करण्याची चाचपणी ही सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे. तर आळंदी देवस्थानचे विश्वस्त हे आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता ते भेट घेणार आहेत. पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावरती आता पालखीचा मुक्काम असणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल.
बातमी आहे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली. बंधुबाबा अशोक खरात सोबतची ओळख रुपाली चाकणकरांना चांगलीच भोवली आहे. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. पण हे प्रकरण इतक्यावरती संपलेले नसून चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचा ससेमिरा देखील लागण्याची शक्यता आहे. खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं आता त्यांचा मोर्चा हा खरातचे संबंधित संस्थांकडे वळवलाय. खरातच्या शिवनिका संस्थेचे सगळे व्यवहार हे आता एसआयटीच्या रडारवरती आलेत. त्यांच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना देखील समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचाही सिसेमेरा लागण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थांच्या आजी माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलेलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जाते. तर आज पुण्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये सकाळी 11 वाजता गुलाबू गँगकडून आंदोलन केलं जाणार आहे. नाशिकमधील बंधुबाबा अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीचा आजचा 12वा दिवस आहे. काल देखील अशोक खरातची एसआयटीकडून 5 तास चौकशी करण्यात आली. खरातनं मालमत्ता घेण्यासाठी एवढी माया कुठून आणली याचा तपास एसआयटी सध्या करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान काल खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे. अशोक खरात तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा दावा एसआयटीनं न्यायालयामध्ये केलेला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्याची चौकशी केली जाणार आहे. स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील एका पीडित महिलेवरती अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी पीडितेचा पती आणि आमची वसई या संस्थेच्या सदस्यांमध्ये बैठकीदरम्यान वाद होऊन मारहाणीची घटना घडली होती. 29 ऑक्टोबरला वसईतील हयात बंगल्याजवळ ही बैठक झाली होती. आरोपी ऋषिकेश वैद्य हा मागील 2 वर्षांपासून पीडितेशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधत असल्याच्या कारणावरून पीडितेचा पती हा संतप्त होता. या मुद्द्यावरती चर्चा सुरू असताना वाद विकोपाला गेला आणि पीडितेच्या पतीनं संतापाच्या भरामध्ये आरोपीवरती धाव घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या आमची वसई संस्थेचे सदस्य अश्विन ठठेरा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त पीडितेच्या पतीनं त्यांना देखील मारहाण केली होती. या प्रकरणी वसई पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल केला होता. दरम्यान वसईच्या हयात बंगल्यासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी. पाहूयात. मी महादेवाचा अवतार आहे असं सांगत पुण्यातील एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबा ऋषिकेश वैद्य आणि त्या पीडितेचा पती यांची जी पहिली मीटिंग झाली तो याच बंगल्यामध्ये झाली होती. या बंगल्याच्या आतमध्ये ऋषिकेश वैद्य आणि त्याचबरोबर पीडितेचा पती जो आहे यांची मीटिंग झालेली 29 ऑक्टोबर 2025ला ही मीटिंग या ठिकाणी झाली होती. आणि या वेळेला आमची वसईचे काही सदस्य जे होते हे बाहेर रस्त्यावर उभे होते. जो ऋषिकेश वैद्य आहे हा मागील 2 वर्षापासून पीडितेला मेसेज आणि फोन करत होता आणि त्रास देत होता. आणि त्याच अनुषंगाने तिच्या पतीने त्याला जाब विचारण्यासाठी वसई गाठलं आणि वसईच्या याच हयात बंगल्यासमोर जो वसई पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आहे, अगदी समोर असलेल्या या बंगल्यात मीटिंग झाली. आणि त्यानंतर एकदम संतापलेल्या त्या पीडित महिलेच्या नवऱ्यानं ऋषिकेश वैद्य यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी जे सदस्य काही जमा होते त्यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेला अश्विन ठोटरे म्हणून आहे याला त्या पीडित महिलेच्या नवऱ्याने मारहाण केली. आणि तो गुन्हा 30 ऑक्टोबर 2025ला या वसई पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेला होता. वैतागलेल्या महिलेने अखेर माणिकपूर पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई. बंधू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. खरातला भेटलेल्या नेत्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरलंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेचे नेते दीपक केसरकरांवरती निशाणा साधलाय. अशोक खरातला जवळपास 39 राजकीय नेते भेटलेत, मग माझंच नाव का घेताय असा सवाल दीपक केसरकरांनी केला होता. त्यावरती पलटवार करत सुषमा अंधारेंनी केसरकरांना त्या 39 राजकीय नेत्यांची नावं जाहीर करण्याचं थेट आव्हान दिलंय. तर अशोक खरात सोबत संबंध असल्याचं केसरकरांनी मान्य केल्याचं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय. शंकराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मी गेलो होतो, CM साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही.
अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो किंवा त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले. माझंच नाव का, हा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांडं फोडाच एकदा भांडं. ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ते 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत. जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत. जे कोणी ब्युरोक्रेट्स आहेत त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत. आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावरती आता पडदा पडलाय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी देखील हजेरी लावली होती. काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेते देखील उपस्थित होते. राज्यामध्ये मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवरती अनेक गंभीर आरोप केले होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते देखील कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले. मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरेंनी हजेरी लावल्यामुळे हे वैर संपलंय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे आणि कंबोज यांच्या भेटीबाबत जेव्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात. राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे. कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही. एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय आणि आत्ताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू. याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही. मी देवेंद्रजींवर प्रचंड टीका करत राहील, पण देवेंद्रजींची जी कन्या आहे तिच्याबद्दल मात्र माझ्या कायम सदिच्छा असतील. कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत. युद्धशास्त्राचे काही नियम असतात. युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं. महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं दिसतंय. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध निवडून देण्यास मदत केली असा आरोप गटनेते इब्रा पटेल यांनी केलेला आहे. तर जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी इब्रा पटेल यांच्यावरती स्वीकृत सदस्य प्रकरणामध्ये पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आधीच अस्तित्वासाठी लढत असलेल्या गटामध्ये राजकारण तापलेलं असून मतभेद हे समोर आले. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनामध्ये होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा आढावा हा जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांकडून घेणार आहेत. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलेली ही पहिलीच आढावा बैठक आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं आज तुळजापूर इथं शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी होणार असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरती विशेष भर दिला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र त्याआधी ज्योतिबा डोंगरावरती परिते गावच्या तरुणांना झालेल्या मारहाणीमुळे गावातील नागरिक हे आक्रमक झालेत. भाविकांना मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना यात्रेच्या ठिकाणी ठेवू नये यासाठी आज कोल्हापूरच्या दसरा चौक या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत परिते गावचे ग्रामस्थ हे मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचं टेन्शन हे चांगलंच वाढलंय. चैत्र यात्रेच्या तोंडावरती मोर्चा काढू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. मात्र परिते गावचे नागरिक हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदुमिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम हे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास राज्य सरकारच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय. मात्र खरंच हे काम तोपर्यंत पूर्ण होऊ शकेल का, हे काम नेमकं कुठपर्यंत आलंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदुमिल इथं पुतळा बसवण्यात येणार आहे आणि त्या पुतळ्याचं काम दिल्ली जवळच्या गाझियाबाद इथं सुरू आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि त्यांचं शिष्टमंडळ सध्या हा पुतळा पाहायला आलेला आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सर्व राज्यभरातले जिल्हाध्यक्ष आहेत, सामाजिक न्याय विभागाचे, त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्यासोबत, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत, त्यांचे चिरंजीव देखील आहेत. ही सर्व मंडळी आज केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नेमकं काम कुठपर्यंत आलेलं आहे याचं पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. राम सुतार यांचे चिरंजीव देखील आपल्याला समोर दिसत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या पुतळ्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे. याच्यामध्ये हे समोर आपल्याला जो दिसतोय तो ब्रांज धातूपासून बनवलेला बूट आहे आणि त्या बुटाच्या हा एक भाग जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये बुटाचा एक जो भाग होता तो पाठवण्यात आला होता आणि दुसरा बूट जो आहे तो तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. आता प्रत्यक्षात जेव्हा आपण या ठिकाणी आलेलो तर हे बाबासाहेबांच्या पॅन्टीचा जो भाग आहे, जो खालचा भाग आहे, जो आपण फोल्ड केलेला असतो, त्या फोल्डचं हे काम चालू आहे. जी गती पाहिजे ती गतीच्या दृष्टिकोनातून काम चालू नाही. आजची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता की मला वाटत नाही की 2027ला पुतळ्याचं काम पूर्ण होईल म्हणून. सुतार यांचं म्हणणं असं आहे की हा जो रेट दिलेला आहे हा खूप कमी आणि शासनाने ह्या ज्या रेटची तफावत आहे त्या तफावतीनुसार खऱ्या अर्थाने त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो पुतळ्याचा ह्या ठिकाणी काम चालू आहे हे त्वरित आणि जास्त फास्ट होण्याची शक्यता आहे. पण शासनाच्या वतीने, माझ्या वतीने मी शासनासाठी अशी विनंती करेन की जी तफावत आहे ती तफावत भरून देऊन त्याच्यानंतर मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर काम दिलं तर त्यांचं असं म्हणणं आलं की लवकरात लवकर आम्ही पुतळा तयार करू. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह निलेश बुधावले, ABP माझा, नवी दिल्ली, गाझियाबाद. आणि यानंतर पुढची बातमी आहे आखाती देशातील युद्धासंबंधीची. पाकिस्तानच्या मध्यस्थीनं इराणसोबत चर्चा सुरू आहे अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इस्लामाबादमध्ये परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. इराणनं चर्चेचं गांभीर्य ओळखलंय, त्यांनी तेलाच्या बोटी दिलेल्या आहेत असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. तर आखातातलं युद्ध हे लवकरच संपेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. इराणनं तेलानं भरलेल्या 20 बोटी या होर्मुझमधून नेण्यास मंजुरी दिली आहे असा दावा देखील ट्रम्प यांनी केलाय. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये 20 बोटी होर्मुझमधून येतील असा दुजोरा ट्रम्प यांनी दिलेला आहे. खर्गबेट ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. खर्गबेटावरून इराणचं 90% तेल हे निर्यात केलं जातं. प्रामाणिकपणे सांगतो, इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणी फार मूर्ख आहेत, मला खर्ग ताब्यात घ्यायचंय. जमिनीवरची लढाई लढून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं यामुळे दिसून येत आहे. आणि इराणमधील युरेनियम ताब्यात घेण्यासाठी आता अमेरिका जमिनीवरून लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यासाठी तयारी सुरू केल्याचं वृत्त हे वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलंय. इराणकडे जवळपास 1000 पौंड युरेनियम आहे. इराणला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी ते आवश्यक आहे. मात्र अमेरिकेला कोणत्याही स्थितीमध्ये इराणच्या हाती अणुबॉम्ब येऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे इराणचं युरेनियम हस्तगत करण्याचा अमेरिकेचा इरादा दिसतोय. होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी इराण नवा कायदा पारित करण्याच्या विचारामध्ये आहे. त्यानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवरती इराण कर लावण्याच्या विचारामध्ये आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारी जहाजं, तेलवाहू जहाजं यांवरती ट्रान्झिट फी लावण्याचा विचार हा इराण करत आहे. त्यासोबतच पर्यावरण कर देखील लावण्याचा विचार इराण करतोय. त्यामुळे करातून मिळणारा पैसा हा इराणच्या प्रगतीसाठी वापरला जाईल असा दावा करण्यात येतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.